नमस्कार महाराष्ट्र. आम्ही निघालो धाबा संस्थान म्हणजे कोंडाळा महाराजच्या यात्रेले. तर गावावरून निघालो आणि माझ्या मूळ गावी म्हणजे गोंडपिपरी नावाचं माझं मूळ गाव आहे, तिथं मी आलो. तर तिथं आम्हाला भेटले काकाजी. त्यांच्या शेतामध्ये थांबलो आणि सहज चौकशी केली तर त्यांच्या वावरामध्ये दिसल्या आम्हाला पोपटीच्या शेंगा. आमच्या ग्रामीण भाषेत, आमच्या विदर्भाच्या भाषेत याला म्हणते वालाच्या शेंगा. बरोबर ना रे सुमेध? हां, वालाच्या शेंगा. आता काही भागात याला म्हणते पोपटीच्या शेंगा. तर जस्ट आम्ही आणले, विचारपूस केली. तर काकाजी म्हणत होते बापू म्हणे लागते तेवढ्या घेऊन जा. म्हणजे सांगायचं काय आहे, तर आपल्या गावाकडचा शेतकरी किती उदार मनाचा असते. तर पहा, हा माझा लहान भाऊ शेंगा स्वतः तोडतच आहे, पण हे काकाजीसुद्धा आपल्या मनाने शेंगा तोडून देत आहे आणि म्हणत आहे की बापू म्हणे लागते तेवढ्या घेऊन जा. तर पहा मित्रांनो, आमच्या गावाकडचा शेतकरी किती उदार मनाचा असते. तरी मी माझ्या भावाला म्हटलं होतं की स्वतः तोडू नको आणि असं बुरबार करू नको, कारण शेतकऱ्यांची पण नुकसान झाली नाही पाहिजे. हा जेव्हा मी शब्द बोललो तर काकाजी म्हणत होते तिकडं नुकसानीचं काही नाही. काय काकाजी, नुकसान तर नाही झाली पाहिजे तुमची? अरे त्याच्याबद्दल मी आज 72 रनिंग आहे माझी. तुमची नुकसान नाही झाली पाहिजे. अरे नुकसान इथं प्रेम भावना आहे बाबा. बरं बरं बरं. तर पहा, असं असते आमच्या गावाकडचा उदार मनाचा शेतकरी. आमच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये मला कसं आहे का चोरीला पिसन नाही हो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तेव्हा काल माझाच भावाचा पोरगा हम्म, तो काट्या तोडायला आणला तिथं. हम्म. मागे सोडलं तर मांडवाला शेंगा तोडून घेऊन गेला. आमच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे भाजीपालावाले बसते किंवा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये आपण खरेदी करण्यासाठी जातो, तिथं एक एक रुपयासाठी आपल्याला तोलमोल करावं लागते आणि ते लोक आपल्याला कशी वागणूक देते. आणि यांची वागणूक पहा, त्या दोघांमधला फरक पहा. श्रीमंत लोक मॉलमध्ये दुकान टाकून आपल्यासाठी एक एक रुपयासाठी घिसघिस करते, पण आपल्या गावाचा एक गरीब शेतकरी आपल्यासाठी काय काय करू शकतो. स्वतः काय करताय? स्वतः तोडून देत आहे. तर तुझं म्हणणं काय सुमेध? सहज काकांना विचारलं होतं मी, शेंगा तुमच्या वेका लागते तर घेऊन जा म्हणून. अच्छा, त्यांच्याकडून पाण्यामुळे नाही का, पाण्यामुळे हे झालं. अच्छा. होते घ्या ना काकाजी, आम्ही खावायचेच किती. चला काकाजी, धन्यवाद. धन्यवाद बाबा, धन्यवाद. एवढ्या शेंगा दिल्याबद्दल. आता उघडू. दिल्याबद्दल नाही, रामासारखे भेटले. बरं मले बरं बरं बरं. हा त्याच्याबद्दल. आता जाऊन येतो आम्ही धाबा संस्थानामध्ये. बरं माझं थोडं देवस्थानाले बरं बरं हे करून द्या. बरं बस काही बरं बरं, ठीक आहे काकाजी. तर पहा आता मित्रांनो, अशा मोठ्या मनाचे काकाजी भेटले. हा आमचा हिरो निघाला. तर जाऊ आता आपण धाबा.